ट्रोलिंग ट्रोलिंग ट्रोलिंग, अरे बापरे किती ते ट्रोलिंग. म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला कंटाळा येत नाही का इतक्या सगळ्या निगेटिव्ह कमेंट करण्याचा. म्हणजे आता निगेटिव्ह कमेंट म्हणजे खूप सगळ्या कशावरनही. म्हणजे आपल्या इकडे एक म्हणच आहे ना, महाराष्ट्रामध्ये नाहीतर संपूर्ण भारतामध्ये तशाच पद्धतीची कंडिशन आहे. हे सगळीकडेच म्हटलं जातं की भारतामध्ये एका व्यक्तीला जर दुसरा व्यक्ती पुढे चालला असेल ना, तर ते त्याला अजिबात खपत नाही. तो काय विचार करतो की ह्याला मी मागे कसा खेचेल, ह्याला मी खाली कसा बसवेल. सेम तीच कंडिशन आहे ना आज माझ्या बाबतीत काहीशी होताना मला दिसतीये. म्हणजे खूप सगळ्या मला चांगल्या कमेंटही येतात आणि निगेटिव्ह कमेंट सुद्धा तेवढ्या येतात. आता व्हिडिओ करायचं कारण काय की बाबा ह्या लोकांकडे कधीपर्यंत आपण दुर्लक्ष करणार, कधीतरी त्यांना उत्तर दिलंच पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये त्या लोकांना मी कधीच उत्तर देत नाही. का देत नाही माहितीये का? जे लोक मला पॉझिटिव्ह कमेंट करतात, जे लोक मला इन्करेज करतात ना, त्यांना सुद्धा मी फक्त हार्ट देते आणि कधी शक्य झालं तर मग रिटर्न मेसेज त्यांना टाकते त्यांनी जी काही मला कमेंट केलेली आहे त्याच्याशी रिलेटेड. आणि मग मी असा विचार करते, जेव्हा खूप सगळे चांगले लोक माझ्याकडनं आहेत त्यांना सुद्धा मला स्पेशली मेसेज करणं शक्य होत नाही वेळेअभावी, तर हे जे लोक निगेटिव्ह कमेंट करतात त्यांना का मी उत्तर देत बसू, त्यांना काय एंटरटेन करायचं. त्याच्यामुळे मी कमेंट बॉक्समध्ये त्यांना उत्तर देत नाही. आज मी असं ठरवलं, खरं तर रेसिपीसाठी तयार झालते, पण एक कमेंट रिसेंटली आत्ताचीच कमेंट वाचली आणि मी असा विचार केला आज अगोदर रेसिपी शूट होणार नाही, आज अगोदर हा व्हिडिओ मी करणार. व्हिडिओ केल्यामुळे काय होतं की माझ्या ज्या काही सगळ्या भावना आहेत, जे काही मला तुम्हाला सांगायचंय ना ते पोचतं. 4-2 ओळीत मी काय लिहिणार आणि तुम्ही तरी समजणारे काय समजणार ना. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा ट्रोलिंग कशावरनं होतं. ट्रोलिंग प्रत्येक गोष्टीवरनं होतं माझ्या. म्हणजे मी कशी राहते, मी कशी बोलते, मी कुठल्या रेसिपीज करते, मी माझ्या रेसिपीचा अँगल कशा पद्धतीनं धरते. म्हणजे प्रत्येक पद्धत तुम्हाला अशी चुकीची वाटते. मी काय केलं पाहिजे आणि तुम्ही माझ्यासमोर एक जण नाहीये की मी त्याच्या मनाने वागावं. माझ्यासमोर आज हजारो लाखो जण आहेत. मी जर प्रत्येकाच्या मनाने वागायचं ठरवलं ना तर माझं मन मी कधी जपणार आणि मी माझी स्वतःची राहणारच नाही. त्याच्यामुळे जे लोक मला निगेटिव्ह कमेंट करतात ना त्यांचं मी ऐकणारच नाहीये. का ऐकू मी? कारण की इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला स्वतः कसं रिॲक्ट झालं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे हा पूर्णपणे अधिकार आहे. तसा मला सुद्धा आहे. आणि मी इथं जे काही करते ना हे सगळं मी माझी आवड जपण्यासाठी करते. मला काही वेळ नाहीये किंवा माझा काहीतरी फालतू टाइमपास करायचा आहे म्हणून मी इथं नाहीये. तर बाबा मला काहीतरी छान लोकांसमोर सादर करायचंय त्याच्यासाठी मी इथं उभी आहे. म्हणजे बघा ना, आता एखादी व्यक्ती आहे ना जर खूप मोठ्या शिखरावरती गेली असेल ना तर खाली जे आहेत ना लोक त्यांना फक्त ते शिखर दिसतं आणि तो व्यक्ती दिसतो. मग त्या शिखरावर गेल्यानंतर ती व्यक्ती ज्या काही प्रत्येक गोष्टी करते ना ती प्रत्येक गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी किंवा तुमच्या सगळ्यांसाठी आदर्श असते. म्हणजे मग तिला काहीही करू देत तरी ते छानच वाटणार, अप्रतिमच वाटणार. त्यात चुका असल्या तरी ती चूक दिसणार नाही. असं वाटणार नाही नाही ते तसंच असतं, तिनं गेले ना ते तसंच असतं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती शून्यातनं काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न करते ना तेव्हा कितीही तिनं चांगलं केलं, कितीही पॉझिटिव्ह बाजू असली तरी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि हिच्यातल्या मी चुका कशा शोधू शकते, मी हिच्यातल्या चुका हिला कशा दाखवू शकते, उणिवा कशा हिला दाखवू शकते याच्याकडे लक्ष जास्त केंद्रित केलं जातं. आता उदाहरण घ्यायचं झालं तर आत्ताचं जे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पटेल असं उदाहरण जर द्यायचं झालं ना तर बिग बॉस सीझन सगळ्यांनाच माहिती आहे सध्या चालू आहे 5वा मराठीवरती आणि सूरज चव्हाण सगळ्यांच्याच ओळखीचा झालेला आहे, अगदी लहान मुलांच्या सुद्धा. पण तो जेव्हा त्याचे बेसिक व्हिडिओ करायचा ना त्याच्या दिसण्यावरनं, त्याच्या हसण्यावरनं, त्याच्या बोलण्यावरनं, त्याच्या वागण्यावरनं, त्याच्या राहण्यावरनं, त्याच्या लोकेशनवरनं प्रत्येक गोष्टीला लोक नावं ठेवायचे. म्हणजे पूर्णपणे निगेटिव्हली त्याला घेत होते. आणि आता काय, आता प्रत्येक घरात काय चाललंय तर बुक्कीट टेंगूळ. का आता का तसं बुक्कीट टेंगूळ त्यानं एकट्यानंच शब्द वापरला होता का? नाही. जनरली आहे ना सगळीकडेच कोणीही सहज म्हणतं शानपणा करू नका तुला तर बुक्कीतच टेंगूळ दे. मग आता हा शब्द इतका पॉप्युलर का झाला, हे वाक्य एवढं पॉप्युलर का झालं माहितीये का? कारण की सूरज चव्हाण आहे ना खूप मोठ्या बिग बॉसच्या घरात गेला. मग तिथं गेल्यामुळे तो स्टार झाला आणि तो स्टार झाला म्हणजे काय, तो जे करल ते सगळं खरंच आहे. मग जेव्हा तो खाली बेसिक लेवलवरती होता तेव्हा तुम्ही का नाही त्याला सपोर्ट केलं? तेव्हा का तुम्हाला असं नाही वाटलं की अरे हा गरीब घरातला आहे तर असं नाही, हा करतोय ना आपण ह्याला निगेटिव्ह कमेंट नको करायला. आपल्याला जर पॉझिटिव्ह कमेंट करता येत नसेल ना तर त्याची त्याला करू द्यावं. जो काही करतोय ना शेवटी तो आणि त्याचं नशीब, जे काही करतोय ते करू द्यायचं ना. तसं नाही, 50 म्हणजे 100% जे लोक आहेत ना त्यातले 70 ते 80% लोक आत्ता त्याच्या बरोबर उभा आहेत पण तेव्हा त्याच्यासोबत कोणच उभं नव्हतं. तशी काहीशी कंडिशन आहे ना मला आज माझी वाटायला लागली. म्हणजे तुम्हाला सांगू का
युट्यूब हे ना पूर्णपणे नशिबावरती अवलंबून असतं. आता माझा एक खूप चांगला फेज सुद्धा येऊन गेलेला आहे. असं काहीच नाही की मी हे सगळं आत्ताच करतेय. 5 वर्षापूर्वीपासून हे मी सगळं सुरू केले, कोरोनाच्या अगोदर पासून. आणि माझा स्पेशल डिश हा जो चॅनल होता ना, तो म्हणजे खूप जास्त पॉप्युलर असा झालेला आहे त्यावेळेस. आणि मला आणखीन सुद्धा स्पेशल डिशच्या नावाने ओळखलं जातं, किंवा ओळख माझी आणखीन सुद्धा ती आहे. तेव्हा माझे 6 लाख सबस्क्रायबर होते. टेक्निकल प्रॉब्लेम होता किंवा झाला आहे, त्याच्यामुळे त्या चॅनलचे सबस्क्रायबर्स कमी होत गेले. त्याच्यामुळे मी म्हटलं की आता त्याच्याकडे नको आपण लक्ष द्यायला, कारण की ते चॅनल जर सबस्क्रायबर कमी होत आहेत ना, तर त्याचं नोटिफिकेशन लोकांकडे पण कमी जात आहे. अर्थात असं नाहीये त्याचा अर्थ की त्याचे खरंच सबस्क्रायबर कमी होतात. त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं की ते अनसबस्क्राईब लिस्ट मध्ये जाते. म्हणजे हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याचा. तर त्याच्यामुळे मी ते चॅनल म्हणजे पॉज केला, त्याच्यावर व्हिडिओ टाकणं बंद केलं, कारण की माझं सजेशन कमी जात होतं. माझ्या अक्षरशः 5-6 मिलियन वरती व्हिडिओज गेलेले आहेत. आणि आणखीन पण तुम्ही ना स्पेशल डिश वरती ते चेक करू शकता, बरोबर आहे ना. आणि मला आणखीन पण मेसेजेस येतात की ताई तुमचं बघून म्हणजे मी असं 1 नाही 2 नाही 3 नाही तर हजारो जणांनी माझे बघून केक केले, केकचे बिझनेस सुरू केले, केकची शॉपी सुरू केली. ते सगळेजण मला थँक्स म्हणतात की ताई तुमच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो, तुमच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो. तर मला ते छान पण वाटतं. पण मी आजकालच्या ह्या, आता काय होतं सध्या हा जो चॅनल आहे ना, ह्याचे सबस्क्रायबर कमी आहेत. पण एक लक्षात ठेवा, मी जर 6 लाखाचा चॅनल सोडून देऊन परत शून्यातनं काहीतरी निर्माण करू शकत असेल ना, तर मी ते करणार आणि मी ते करून दाखवणार. फक्त दृष्टिकोन कसा आहे माहितीये का लोकांचा, सध्या हिचा हा चॅनल छोटा आहे म्हणून हिनं जे काही करतीये ना ते सगळं चुकीचं आहे, किंवा हिनं जे काही दाखवतीये ना ते कोणाला तरी कॉपी करून करतीये, किंवा हिचं कॉपी करते. तुम्हाला एक सांगू का, युट्यूब मध्ये ना तुम्ही जे पाहता ते फक्त युट्यूब आहे. आणि मी ऍज अ क्रिएटर, जेव्हा माझं युट्यूबचं चॅनल असतं ना, तर आम्हाला वायटी स्टुडिओ म्हणून पण एक ऍप असतं, ज्याच्यामध्ये ना आमचं सगळं आपण कसं म्हणतो लेखाजोखा असतो. आम्ही इकडे जे काही करतोय ना, तिकडे युट्यूब तर्फे सगळं ते आम्हाला दाखवलं जातं. तुम्ही जे म्हणता ना अर्निंग वगैरे, ते सगळं तिकडं दिसतं. तर त्याच्यामध्ये ना आम्हाला हे पण सांगितलं जातं की सध्या युट्यूब मध्ये काय चालू आहे, तुम्ही काय केलं पाहिजे, सध्या युट्यूबचे कुठले व्हिडिओज ट्रेंडिंग मध्ये आहे, तुम्ही कशा पद्धतीने तुमचे व्हिडिओज केले पाहिजे. तुम्ही जे म्हणताय ना तू कॉपी करती, मी कॉपी करत नाही. मला सांगितलं जातं की तुम्ही अशा पद्धतीचे व्हिडिओ करा, तुम्ही अशा पद्धतीचा हा व्हिडिओ करा. म्हणजे तिथं आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन केलं जातं की तुम्ही काय केलं पाहिजे, कशा पद्धतीचं केलं पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला राग येईल, पण काही लोक आहे ना अक्षरशः मेंदू गुडघ्यात ठेवून कमेंट करतात की तू ही जी बघून रेसिपी केली, तू ती जी बघून, तू अशी बोलती, तू तशी बोलती. मी जिथं, आता मला सांगा तुम्ही ज्या युट्यूबरशी माझं कंपॅरिझन करताय ना, ते असं पण असू शकतं ना, ती आणि मी एकाच लोकेशन मध्ये राहत असू शकतो. त्याच्यामुळे तिची बोलण्याची भाषा आणि माझी बोलण्याची भाषा एकच येऊ शकते. असं नाही ना मी राजस्थानमध्ये राहते आणि महाराष्ट्रातले व्हिडिओ शूट करतेय, कर्नाटकमध्ये राहतेय, महाराष्ट्रातले व्हिडिओ शूट करतेय. मग जिथल्या तिथल्या त्या लोकेशनचा आपल्या बोलण्यावर परिणाम होत असतो. मी महाराष्ट्रातच राहतेय म्हणून मी मराठीच बोलते, आणि माझ्या बोलण्यात नाही ना एखादा शब्द तुम्हाला शुद्ध जाणवेल, एखादा शब्द आहे की नाही गावंढळ जाणवेल. कारण की मी एकदम खूप जास्त खेड्यातही राहत नाही की जिथं लाईट नाहीये, वाहतूक नाहीये, पाणी नाहीये, काहीच नाहीये, किंवा अशा शहरा मेट्रो सिटी मध्ये पण राहत नाहीये की जिथं सगळ्या फॅसिलिटीज आहेत आणि बटनावरती सगळं मला अवेलेबल होतं. मी अशा एका मध्यम लोकेशन मध्ये राहते जिथे सुशिक्षित लोक सुद्धा तेवढे आहेत आणि अशिक्षित लोक सुद्धा तेवढे आहेत. त्याच्यामुळे त्या दोन्हीचंही रिफ्लेक्शन तुम्हाला माझ्यामध्ये जाणवू शकतं. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही ही ओढून ताणून बोलते. मी का ओढून ताणून बोलू? तुमच्यासाठी, जे लोक मला निगेटिव्ह कमेंट करतात त्यांच्यासाठी मी का ओढून ताणून बोलेल? माझा स्वभाव असा आहे, मी जशी आहे तशीच आहे. जर समोरच्याला ऍक्सेप्ट करायचं असेल तर तो करेल, नाहीतर निघून जाईल. अशा पद्धतीचा माझा स्वभाव आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी मी काहीतरी करतेय, बाबा खूप छान करण्याचा प्रयत्न करतेय. जोपर्यंत मला वाटत नाहीये ना की ही गोष्ट मी छान केली पाहिजे किंवा अशा पद्धतीने मी करू शकते, तोपर्यंत मी ती करत नाही. मी कुठलीच गोष्ट दुसऱ्या कोणासाठी करत नाही, मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी करते. जसं की मी म्हटलं की तुम्हाला म्हणजे आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही हा व्हिडिओ करा, तुम्ही तो व्हिडिओ करा. आम्हाला त्यांच्याकडनं गाईड केलं जातं की तुम्ही काय करू शकता. आता सेम तशाच पद्धतीचं उभा अँगल का करते तू, हिनं केला, तिनं केला, आता तू पण करायला लागली. अगं तो ट्रेंडच चालू आहे ना, मग आता मी तेच करणार ना.
युट्यूब म्हणजे तेच असतं की जे ट्रेंडिंग मध्ये चालू आहे ना ते तुम्ही केलं पाहिजे. जर तुम्ही ते नाही ना केलं तर तुम्ही मागे राहताल. अशा पद्धतीचं हे युट्यूब असतं. आणि बोली भाषा, जसं की आता एक अशी कमेंट आली की अगं ते आलं नाही आलंय, अगं आलं असू देत नाही तर आलं असू देत, तुला पदार्थ तर दिसला ना, मी दाखवलं ना मी काय टाकलं त्याच्यात. आता मी आलं बोललं काय आणि आलं बोललं काय, पदार्थ तोच राहतो, त्याचं काही बदलतं का, स्वरूप वगैरे चेंज होतं का, नाही होत. म्हणजे एखादा शब्द बोलण्याची तुमची पद्धत आणि माझी पद्धत पूर्णपणे वेगळी असू शकते, पण मी तो पदार्थ तुम्हाला दाखवतीये ना की मी ह्याच्यात काय टाकतीये, किती प्रमाणात टाकतीये. तर त्याच्यामुळे मला कसं वाटतं, तुम्ही आहे ना, आवडत असेल की नाही तुम्ही बघा, आवर्जून बघा. कारण की मी सगळ्यांना विनंती पण करते की तसे बाबा आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, हे करा ते करा, म्हणजे असं मोटिवेशन द्या मला की मी हे करू, आणखीन चांगल्या पद्धतीने करू. पण तुम्ही मलाच नाही, तुम्ही कुठल्याच युट्यूबरला असं करू नका की बाबा त्याच्यातल्या फक्त निगेटिव्ह गोष्टी काढायच्या आणि खाली कमेंट बॉक्स तुम्हाला त्यासाठी दिलेला नाहीये. एखाद्या जर खरंच बाबा एखादा चुकीचा कंटेंट कुणीतरी करतंय, त्या कंटेंट विषयी तुम्ही लिहा ना की हा तुझा कंटेंट चुकीचा आहे, तुम्ही असं करू नका. माझी रेसिपी तुम्हाला चुकीची जाणवली की नाही, तुम्ही म्हणा ना ही पद्धत अगं अशी नाहीये किंवा तू जे करते ते पूर्णपणे चुकीचं आहे, तू जर असं केलं तर ही रेसिपी पूर्णपणे फेल होईल. तुम्ही मला असं सजेशन द्या ना जर माझं खरंच तसं होत असेल तर. पण माझ्या शब्दाच्या उच्चाराकडे किंवा मी काय बोलतेय त्याकडे, लोकेशन ज्या पद्धतीचं असतं ना आपल्या इथली लोकॅलिटी त्यानुसार आपण बोलत असतो. तुम्हाला ते कळलं की तिथंच विषय संपून जातो ना. आणि एखादी रेसिपी कॉपी करणं, आता मला सांगा, रोज उठून तुम्ही चपात्या करता, चहा करता, रोज रोज 30-30 बटाट्याची वांग्याची भाजी करता, त्यावेळेस तुम्ही कॉपी करता का मग रोज? मग मलाच कशा कमेंट येतात की तू कॉपी केलं, पाणीपुरी केली तरी तू कॉपी केलं का? अख्ख्या जगात, अख्ख्या युट्यूब मध्ये एकट्यानेच पाणीपुरी केली आहे का? म्हणजे प्रत्येकाला अधिकार आहे. आता प्रत्येक रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करणार ना. आता समजा जो व्यक्ती बघतोय ना पाणीपुरी किंवा XYZ कुठलीही रेसिपी असू देत, त्याला ती रेसिपी येत असेल, पण इतर आणखीन खूप जण आहेत किंवा खूप मुली आहेत ज्या नव्यानं आता स्वयंपाकघरात शिरतायत, नव्यानं सगळा स्वयंपाक हाती घेतात, त्यांना त्या गोष्टी माहिती नसतात, त्यांच्यासाठी त्या सांगाव्या लागतात. म्हणजे युट्यूब किंवा हा जो माझा चॅनल आहे ना त्याच्यासाठीच आहे. नव्यांबरोबरच सॉरी जुन्या लोकांबरोबरच नव्या लोकांना पण समजल्या पाहिजेत बेसिक गोष्टी, कसा स्वयंपाक केला पाहिजे किंवा कशा पद्धतीची फोडणी केली पाहिजे. तुम्हाला साधं वरण येतंय हो, तुम्ही आता म्हणजे ते वरण करता करता एकदम तरण्याच्या म्हाताऱ्या झाला असताल, म्हणजे आता सध्या नवीनच तरुण बायका स्वयंपाक घरात आल्यात ना, साधं वरण कसं करायचं हे त्यांना सुद्धा माहिती नसतं. मग त्यामुळे त्यांना सांगणं ते गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस कमेंट करताना असा सारासार विचार करावा असं मला वाटतं की ज्यावेळेस तुम्ही करता कमेंट एखादी, त्यावेळेस समोरचा व्यक्ती डिमोटिवेट होऊ नये किंवा त्याला असं वाटू नये की बाबा खरंच हे लोक असे कमेंट करतायत तर माझं काही चुकत असेल का. आणि मी तसा विचार पण करते, पण मी विचार केल्यानंतर मी या निष्कर्षावर पोहोचते की चुकीचं माझ्या पद्धतीमध्ये नाहीये, चुकीचं समोरच्यांच्या विचारामध्ये आहे की ते कशा पद्धतीचा विचार करतायत. कारण की तुमचे विचार चुकीचे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही मला चुकीची कमेंट करता. कारण की प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच्या दृष्टिकोनामध्ये उत्तम असतो, चांगला असतो. अजिबात माझा असा आग्रह नाहीये की तुम्ही माझ्या रेसिपीज बघितल्याच पाहिजेत आणि चांगल्याच कमेंट केल्या पाहिजेत. मला सपोर्ट करणारे खूप सगळे लोक आहेत. तुम्हाला एक गोष्ट माहितीये का, जेव्हा तुम्ही निगेटिव्ह कमेंट करताना त्याच्या खाली कितीतरी माझ्याकडचे जे साईडचे लोक आहेत ना, खाली येऊन माझ्यातर्फे त्यांना कमेंट करतात की तुम्ही असं कसं बोलू शकता किंवा हे असं कसं ते कसं. म्हणजे मी विचार केला की नाही त्यांना रिप्लाय द्यायचा, तर माझ्या आधी दुसऱ्याच कोणीतरी रिप्लाय दिलेला असतो, ते मला छान वाटतं. मला त्या सगळ्या लोकांचे आभार मानायचे जे मला पॉझिटिव्ह कमेंट करतात, जे मला मोटिवेट करतात, इनकरेज करतात. आणि जे लोक निगेटिव्ह कमेंट करतात ना, त्यांना मला सांगायचंय तुम्ही माझ्या चॅनल बघू नका. सबस्क्राईब जर चुकीनं तुमच्याकडनं माझा चॅनल झाला असेल तर अनसबस्क्राईब करून टाका. कारण की कसं आहे, तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघून आनंद मिळत नसेल, तुमचं जर समाधान होत नसेल, उभं घरातली चिडचिड तुम्ही माझ्या चॅनल खाली येऊन काढू नका, तिथं निगेटिव्ह कमेंट करू नका. घरात कुठेतरी काहीतरी तुमच्या आयुष्यात झालं असायचं, तुम्ही तिथं येऊन काय म्हणता ना वडीचं तेल वांग्यावर वगैरे तसा काय प्रकार करू नका. सरळ अनसबस्क्राईब करून टाका, तुमच्या आयुष्यातनं मला काढून टाका, म्हणजे मी पण माझं आयुष्य छान असं आनंदानं जगेल. तुम्हाला माहितीये का, हा चॅनल आहे ना म्हणजे शून्यापासून, म्हणजे काय शून्यापासूनच निर्माण केला आपण. स्पेशल डिश 6 लाखाचा चॅनल सोडून दिला. मग मी आजकाल प्रत्येक जे नवीन युट्यूबर आहेत ना त्यांना विचारा एका सबस्क्रायबरची किंमत काय असते ते.
मग मी इतका मोठा चॅनल जर सोडून देऊन परत ह्या चॅनलवरती काम करत असेल ना, तर माझ्यावरती विश्वास आहे की मी जर स्पेशल डिशला मी खूप पुढे नेलं असतं स्पेशल डिशला, पण त्याच्या टेक्निकल प्रॉब्लेमला मी काहीच करू शकले नाही. म्हणजे मी प्रयत्न पण खूप केला, जी युट्यूबची टीम असते ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी आपण जे काही असतात गोष्टी त्या सगळ्या केल्या, पण काहीच करू शकले नाही. तो टेक्निकल प्रॉब्लेम होता म्हणून. पण इतर बाकीच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना, रेसिपीज करणं, पोस्ट करणं, काहीतरी काम करणं, हे माझ्या हातातले. त्याच्यामुळे मी आता ते करत आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला कमी समजू नका की हिचा चॅनल सबस्क्रायबर कमी आहेत म्हणजे हिनं असे खूप कमी, असं म्हणजे आपण कसं म्हणतो नवीनच आहे हिनं काहीतरी आणि हिला आम्ही फुटबॉल सारखं असं करू शकतो, तसं काहीच नाहीये. माझ्या आतली जी पॉवर आहे ना, इच्छाशक्ती, ती खूप मोठी आहे. त्याच्यामुळे त्या तुमच्या निगेटिव्ह कमेंटनं मी अशी हे लावणार नाही किंवा मला असं काही तळ्यात मळ्यात होणार नाही की मी करू का सोडून देऊ. मी उलट म्हणते की हे जे लोक मला निगेटिव्ह कमेंट करतायत ना, मी त्यांच्यासाठीच काम करणार की हेच लोकांनी परत येऊन मला पॉझिटिव्ह कमेंट केली पाहिजे की ताई सॉरी, कधीतरी काळी आम्ही तुम्हाला नावं ठेवत होतो. कारण की आजकालचा ग्रह कसा झालाय माहितीये का, रेसिपी चांगली कोणाची आहे किंवा परफेक्ट कोणाची आहे हे न बघता सबस्क्रायबर कोणाचे जास्त आहेत, किती जास्त आहेत, म्हणजे ती व्यक्ती जास्त श्रेष्ठ, अशा पद्धतीचं सगळं वातावरण सगळीकडे चाललं आहे. म्हणजे त्यांच्या रेसिपी चुकीच्या, माझ्या खऱ्या, असा तो प्रश्न नाहीये. लोकांची मेंटॅलिटी मी सांगतेय, मी क्रिएटर विषयी काहीच बोलत नाहीये. लोकांची मेंटॅलिटी मी सांगते, कारण की त्यांचे सबस्क्रायबर जास्त आहेत ना, ते क्रिएटर सुद्धा ह्याच फेज मधनं गेलेले आहेत. त्यांना सुद्धा अशाच पद्धतीचं नावं ठेवलं गेलेलं आहे. आणि क्रिएटर एकमेकांचे मित्र मैत्रिणी असतात. तुम्ही बघणारे लोक गैरसमज करून घेतात की अरे नाही ही अशी आणि ती तशी, ही तिला कॉपी करते, मी याला अशी कॉपी करते. असा काही प्रकार नसतो. गैरसमज दूर करून टाका. स्वच्छ, छान, नितळ मनाने रेसिपीज बघा. म्हणजे कसं, एखाद्याला जर आपण एखाद्यासाठी काहीच करू शकत, त्याला पुढे नेण्यासाठी आपण नाही मदत करू शकत, तर कमीत कमी असं डिमोटिवेट करू नका. असं न्यूट्रल राहायचं. म्हणजे तुझी निगेटिव्ह कमेंट नको, पॉझिटिव्ह कमेंट नको, तुझं काहीच नको, अशा पद्धतीनं. म्हणजे काय होईल, एकच होईल, तुम्ही सुद्धा आनंदात जगताल आणि मी सुद्धा आनंदात जगेल.